तुळजापूरमध्ये 156 कोटीच्या रस्ते कामाचा घोटाळा आणि केएच कन्स्ट्रक्शनचा कारनामा आहे. बनावट कागदपत्र बनवून घोटाळा झालाय. राणा जगजित सिंग पाटलांकडूनच मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळावं याकरता दबाव टाकला जातो असा महाविकास आघाडीचा आरोप आहे. हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते टोटल त्याची तेवढी कॅपॅसिटी नसताना, बेड कॅपॅसिटी नसताना त्यांनी फेक डॉक्युमेंट जोडून ते टेंडर पदरात पाडून घेतलं आणि फेक डॉक्युमेंट्स सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलेल्या असताना सुद्धा राजकीय दबावापोटी ते टेंडर त्यांना मंजूर करावं लागलं. 100% तुळजापूर स्थानिकच्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या दबावापोटीच ते टेंडर त्यांना त्यांचा पर्सनल इंटरेस्ट आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांशीही बोलणं झालेलं आहे ह्या फेक डॉक्युमेंट्सच्या बाबतीत. तर त्यांनीही सांगितलेले की राजकीय दबावापोटी आम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. श्रीकांत शिंदे म्हणतात, आम्हाला पक्ष 2029 पर्यंत मजबूत करायचा आहे असं शिंदेंचं म्हणणं आहे. ऑपरेशन टायगर तुम्हीच सगळ्या गोष्टी न्यूज मध्ये देऊन बघा. आज पक्षाचं लक्ष जे आहे वेगळं आहे. पक्ष संघटनामध्ये आम्ही जे आहे ते भर देतोय. आज निवडणुका नाही आहेत कुठल्याही, तरी देखील पक्ष ग्राउंडवरती आहे. सर्व नेते ग्राउंडवरती आहे. आम्हाला येणाऱ्या 2029 पर्यंत जो आहे हा पक्ष जो आहे हा मजबूत करायचा आहे. ताकद जिथे पक्षाची कमी आहे तिथे ताकद जी आहे ती वाढवायची, एवढंच लक्ष आमचं आहे. बातमी अमरावतीचे बजरंग दलाच्या प्रवीण तोगडी यांनी पत्रकाराला थेट जात विचारली आहे. अमरावतीत पत्रकार परिषदेदरम्यान हा सगळा प्रकार घडलाय, पाहूया. कोरोना ने इतना बड़ा सिखा दिया कि स्मशान भूमि में दफन करने के लिए जगह नहीं थी. आज भी वह स्मशान भूमि वैसे ही पड़ी है. मंदिरों में ठीक है, मंदिर हो मस्जिद हो, मंदिर के विरोधी हो? नहीं मुसलमान हो ना? नहीं मैं खुद हिंदू हूँ, मैं वो नहीं बोल रही. लेकिन स्मशान भूमि की स्मशान भूमि की विरोध करेंगे तो आई हैव राइट टू क्वेश्चन. नहीं सर, ऐसा नहीं है. भगवत गीता महीने की पढ़ी है. सवाल है हमारे. आगे बढ़ो, हम अपनी बात छोड़ देते हैं. कल्पना खरात गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहेत. कल्पना खरात यांच्या मातोश्रीनं आता या सगळ्या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कल्पना खरात माहेरी सुद्धा परतल्या नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या आई चिंता व्यक्त करतायत. मला माझेवाचच पडले. एक तर मला बरं नाही, त्याच्यात ती पूर्ण इड मला करमत नाही. एक दिवस नाही ती माहेरी आली का, एक दिवस नाही कुठे गेली ना. आता 15 दिवस झाले तशी नाही. खरात प्रकरणामध्ये ईडीच्या हाती मोठं गबाड आहे. छापेमारीत कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे आहेत. प्रकाश पोफेच्या घरातून 42 लाख जप्त करण्यात आलेले आहेत. ईडीची शिर्डीतील समता पतसंस्थेवर छापेमारी आहे. तब्बल 12 तास ईडीची समता पतसंस्थेवर कारवाई आहे. 100 खात्यांची कागदपत्र सोबत नेल्याची माहिती आहे. खरातच्या कार्यक्रमामध्ये नाशिकचे आईची दत्ता कराळे हे सहभागी झालेले तसा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. तसा व्हिडिओ ट्विट करत दमानिया यांनी हा दावा केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.